नमस्कार मंडळी, मी धनश्री स्वागत करते परत एका छानशा व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आनंदात असाल. दिवसाची सुंदर अशी सुरुवात काहीशी अशी झालेली आहे आज. आज सूर्यदेवानी दर्शन दिले नव्हते, असं काहीसं धुकं पडलं होतं. आज मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार होता आणि ओवीच्या टिफिनच्या तयारीलाच मी लागले होते. आणि बायकांच्या आवडीचा विषय म्हणजे साडी. आणि मी साडी वेअर केली होती, ती घाण होऊ नये यासाठी मी असं ॲप्रन पण घातलं होतं. ओवीला टिफिनमध्ये चपाती भाजी पॅक करून दिली, जेणेकरून तिला स्कूलला जायला वेळ व्हायला नको. आणि त्यानंतर तिला टाटा बाय बाय केला आणि बाकीच्या कामासाठी मी सज्ज झाले. स्त्रिया कितीही लवकर उठल्या तरी त्यांची कामे काही संपत नाहीत. पहाटे देवपूजा करण्याआधी उंबरठा पूजन व रांगोळी काढून देवाचं स्वागत करायचं असतं. सकाळी मुख्य प्रवेशद्वार जेव्हा उघडतो तेव्हा दारात व अंगणात माठातील पाणी शिंपडावं. असं म्हणतात, पहाटे मुख्य दरवाजाच्या बाहेर आपले पितृदेव विराजमान असतात व माठातील पाणी शिंपडल्याने त्यांची तृष्णा शांत होते व ते आपल्याला आशीर्वाद देऊन पुन्हा स्वर्गलोकी प्रस्थान करतात. सणावाराला किंवा आठवड्यातील शुभ दिवशी मुख्य दरवाजा पुसून त्यावर स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्याने सकारात्मक ऊर्जा व दैवी शक्ती घरात प्रवेश करते आणि वास्तुदोष कमी होतात. घराचं अंगण व उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. सर्वप्रथम दाराजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि धूप किंवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे. दिव्यात तुम्ही दालचिनी, कापूर, वेलदोडे, लवंग, कमळगट्ट्याच्या बिया असं टाकू शकता. लक्ष्मीला हे जिन्नस प्रिय आहेत असं म्हटलं जातं. शेजारच्या काकू दिव्यात हे जिन्नस टाकायच्या. एकदा त्यांना मी असंच कुतूहलाने विचारलं तर त्यांनी मला त्याचं महत्त्व पटवून दिलं. त्यानंतर उंबरठ्याचं लेपन व रांगोळी काढायची. लेपनासाठी हळद, अष्टगंध, चंदन, गोमित्र, कापूर व गुलाबजल असं एकत्रित मिश्रण करून त्याचे उंबरठ्यावर लेपन करायचे आहे. मुख्य दरवाजावर गणेशपुत्र शुभ लाभ स्थापित केलेले असतात. उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने घरात शुभ कार्य होऊन घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. वास्तुदोष व ग्रहदोष कमी होतात. या आध्यात्मिक कारणाबरोबरच शास्त्रीय कारणेही अनेक आहेत. जसं की जीवजंतूंचा संसर्ग होत नाही, घरात विषारी किडे, पाली इत्यादी दरवाजा खालून येत नाहीत. अंगणात छोटी का असेना रांगोळी काढायची आहे. दारात शुभ चिन्हांची रांगोळी जसं की गोपद्म, लक्ष्मी पद्म, गायत्री पद्म इत्यादीची रांगोळी काढायची आहे. लेपन व रांगोळी झाल्यानंतर उंबरठ्याचे हळद कुंकू, अक्षदा व फुले वाहून पूजा करायची. तसेच घराबाहेर रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळायचा. हे सगळं केल्याने एक वेगळी मनशांती मिळते. मन अध्यात्मात रमते. मुखात देवनामाचा जप सुरू होतो. मनी सकारात्मकतेची भावना निर्माण होते. परिणामी संपूर्ण घरात मंगलमय वातावरण निर्माण होतं. उंबरठा लेपन झाल्यानंतर देवपूजा करून घेतली. तर अशी होती काहीशी आजची देवपूजा. तसं पाहायला गेलं तर देवाची आवड मला लहानपणापासून होती. मध्यंतरीच्या काळात इतकं सगळं मला देवाचं करायला जमत नव्हतं.
पण जेव्हापासून माझी गोडोली, माझी मुलगी माझ्या आयुष्यात आली, तेव्हापासून देवाचं सगळं करायला पहिल्यासारखे लागले. आज दुसरा गुरुवार सोबतच दत्त जयंती होती, त्यामुळे या पद्धतीने लक्ष्मीची पूजाही पार पाडून घेतली. पुस्तक काही मी वाचलं नव्हतं, ते संध्याकाळीच वाचणार होते आणि आज सोबतच दोघांचा उपवास असल्यामुळे घेतली शाबू बनवायला. तर शाबू बनली होती अशी काहीशी. दुपारनंतर पित्तामुळे अचानक तब्येत खूप खराब झाली आणि व्हॉमिटिंग सुरू झालं. त्यामुळे दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला जाता आलं नाही. तर मठामध्ये आज दत्त जयंतीनिमित्त अशी पूजा केली होती आणि आम्हीसुद्धा सायंकाळी या पद्धतीने नैवेद्य दाखवून पूजा आणि आरती करून घेतली. चला व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू परतच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.